आपण सोलापुरात आलेलो आहे। सोलापूर शहरात असणारी सीख कढई ही प्रसिद्ध आहे आणि ते लोक आवडीनं खातात। त्याविषयीच आपण माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत जे सीख कढई बनवतात ते आहेत। काय सांगाल, आपण किती वर्षापासून या व्यवसायात आहे? हे 25 वर्ष झाले। 25 वर्ष झाले। कितवी पिढी आहे? किती वर्षापासून येते व्यवसाय? तिसरी पिढी चालू आहे। सीख कढई कशी बनवली जाते? मटणाचं, चिकनचं, खिमा सीख, मांसाचं पण। ही बनवत असताना खेमा लहान केला जातो का? नाही, एकदम बारीक पाहिजे, एकदम बारीक मारून आणायला लागतं आहे। मालिश करून तिला लावतो आम्ही। त्यासाठी काय काय मसाले वापरले जातात? तर आदर लसूण टेस्ट असतं, गरम मसाला, धनिया पावडर, मिरची हे समजा घालून करायला लागतं। मसाले मिक्स करून त्यानंतर ही जे घरगुती मसाला आहे, पूर्ण घरगुती मसाला। जे सळई वापरली जाते ती कशासाठी वापरली जाते? हे अल्युमिनियमचं तार आहे, ते तारवर लावतो आम्ही मटण। त्यानंतर काय करतात? जे स्टोर भाजून देतो गिराकला, मस्का बिस्का घालून देतो आम्ही। भाजल्यानंतर मग ते किती वेळ त्या विस्तवावर ठेवले जाते? नाही, स्टोर 15 मिनटात तयार होतं आमच्या बस। 15 मिनटात तयार होतं, 15 मिनटात देतो गिरायला खायला। त्या डिशमध्ये काय काय असतं? डिशमध्ये काय नाही, फक्त चिकन, कढई, भाकरी, कडक भाकरी, नरम भाकरी, जिरा राईस, साधा राईस, त्याच्यावर कोथिंबीर वगैरे आणि पुदिना। कोथिंबीर, पुदिना सगळं आमच्या कढईमध्ये जास्त आहे। ही जी सीख कढई मिळते ते कितीला प्लेट असते? प्लेट सिस्टम नाही आमच्या बस। तुमचं मटण आणलं तर आम्ही बनवून घेणार आहे 260 रुपये किलो, किलोवर बनवतो आम्ही। आता जी आपण गिरायकाला देतो ती कशी देतो? आम्ही देत नाही, तुमचा माल किती रुपयाला? तुमचा माल तुम्हाला आम्ही बनवून देणार। 1 किलो आणला तर 260 रुपये, अर्धा किलो आणला तर 130 रुपये, पाव किलो आणला 70 रुपये, असं आम्ही किलोवर बनवून देतो तुम्हाला। तुमचा माल तुम्हाला बनवून देणार फ्रेश। दिवसाला किती तरी व्यवसाय होते? बघा, दिवसात आमच्या नाही म्हणून 70-80 किलो भाजतो आम्ही डेली। तरी किती हजाराची उलाढाल होती? होतं 10-12 हजार रुपये उलाढाल होतं। आपण जर पाहिलं तर हे सोलापूरची प्रसिद्ध अशी सीख कढई आणि त्याचे पेंटर चौकात असणारे हे व्यावसायिक गेल्या 3 पिढ्यापासून येथे व्यवसाय करत आहेत आणि चांगल्या प्रकारची सीख कढई या ठिकाणी बनवत आहेत आणि दररोज 10 ते 12 हजार रुपयाची उलाढाल होत असल्याचं यांचं म्हणणं आहे। अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।